एस टीमध्ये या मुलांसोबत काय झालं भाऊ ते पाहण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण बघा. कसं आहे पब्लिक, दरवेळी आपण कॉलेजला जातो. आज कॉलेजला नाही तर आज जाणार आहेत आपण लायब्ररीला. तोपर्यंत इकडे आपली बस येऊन गेलेली होती. तर मी आता बसमध्ये बसलो आणि डायरेक्ट निघाला आता पाचोऱ्याकडे. मग आपण उतरलो बसस्टँडला. बसस्टँडकडून जायला लागलो बोल लायब्ररीकडे. शेवटी येऊन गेलो आता आपण लायब्ररीमध्ये. इथं मग आपला जो कॉलेजचा काही अभ्यास अपूर्ण होता मग तो आपण इथं आता पुरा करून घेतला आणि निघालो आता बसस्टँडकडे. बसस्टँडकडे गेलो भाऊ, बस लागली होती. एस टीमध्ये तर बसलो भाऊ, पण आपल्याला तर इथे एस टीची पासच सापडत नव्हती. आपले पास संपायचे पण 1-2 दिवस बाकी होते भाऊ. मग त्याच्यासाठी आपण कसं आहे मग पाचचा पुरा फायदा उठायसाठी मग आपण एसटीनेच प्रवास करतो. तर मित्रांनो, या मुलांना जायचे होते जामनेर पण चुकून जळगाव बसमध्ये बसून गेले. कंडक्टर म्हणे हो लोसण्या होई जामनेरनी जळगाव बस आहे. कौन है ये लोग? कहां से आते हैं? तर आता पोहोचून गेलो आपण घरी. घरी आल्यावरती जायचे होते आपल्याला शेतात. मला गाठलं वागावकडे आला म्हणजे लाडू चिवडा खायला आलाय. हा तुमचा गोड गैरसमज आहे, कारण गोड तर राहिलं बाजूला, आम्हाला रानात पेंडिंग ठेवलेलं काम करायला बोलवलं. अवघड आहे. आता आपण येऊन गेलो शेतामध्ये. शेतामध्ये जे आपल्याला एक काम दिलेलं होतं ते म्हणजे पिवळे झालेले पानं काढून फेकायचे होते. मग त्याचं आपण हे पूर्ण काम केलं. आता निघालो आपण घराकडे. इथं आल्यावर तर बघितलं भाऊ, इथं तर डायरेक्ट रस्त्यात गड्डे का गड्ड्यात रस्ते तेच समजत नव्हतं. चला मित्रांनो, भेटू लवकर एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही या ब्लॉगला लाईक करून घ्या, फॉलो करून घ्या आणि कमेंट करा.